हॅलो नमस्कार. तर कालचा पंढरपूरचा व्हिडिओ मी अपलोड केला होता. तर मायलेकी पंढरपूरला जातात हा उल्लेख मी केला होता. तर तो तुम्हाला बघून नक्कीच कळला असेल की पंढरपूरला आम्ही कोण कोण गेलो आहोत. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पंढरपूरला मायलेकी जातात, पण मी आता ह्यावेळी माझ्या मुलीसोबत गेली आहे, म्हणजेच मायलेकी. आणि हे बघा बापले एक आंघोळ करत आहेत चंद्रभागेमध्ये. तर आम्ही दोघींनी आंघोळ जेव्हा केली तर खूपच काळोख होता. आता सूर्योदय झालेला आहे, थोडा उजेड आलेला आहे. बॅगेमध्ये हे मी नेलेल्या दोरवाती, ब्लाऊज पीस म्हणा, जे अर्पण करायचं होतं ते बॅगेत राहिलं होतं. खूपच गोंधळ होत होता, कारण बॅगेत सगळं सामान आम्ही एकत्रित ठेवलं होतं. कपडे कुठले घ्यायचे, कसं करायचं, इकडं तिकडं बॅग नाचवानाच करण्यामध्ये थोडा गोंधळ उडत होता. तर काही ठिकाणी मोबाईल अलाउड नसतो, दुसऱ्यांना मोबाईल दिले की हे बघा अशी व्हिडिओ निघतात. तर आमच्या दीदीला असं वाटते की हे बघा फोटो, तिला असं वाटते मी सगळ्यांची व्हिडिओ फोटो छान छान काढते आणि माझा फोटो वगैरे कोणी चांगला काढत नाही असं तिला वाटतं. तर मग मी सुद्धा थोडंसं तिचं फोटो व्हिडिओ असं काढून घेतला. तिने माझा छान व्हिडिओ काढला होता. मग नंतर आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेतलं. तिथे पण थोडीशी रांग होती, तर आतमध्ये तर मोबाईल चालत नाही. मग तिथून एंट्री केली, दर्शन घेतलं, बाहेर आलो. तर बाहेरचं हे वातावरण आहे आणि बाहेरच्या बाजूला ही पुंडलिकाची मूर्ती आहे मोठी. तर तिथून आता निघालो तर सगळे सांगत होते खूप लाईन गर्दी आहे. तर हे बघा मी फोटो दीदीचे काढून घेतले होते. तिथं सगळ्यांना विचारलं गर्दी आहे का, तर सांगत होते खूप गर्दी आहे. म्हटलं चला आता पुंडलिकाचं दर्शन घेतलं आहे, थोडंसं पेटपूजा करून घेऊया. मग थोडंसं नेलेले सोबत चिवडा, धपाटी आणि मुलांसाठी हे घेतलं, ते खाऊन घेतलं. मग रांगेत आलो तर बापरे, एवढी रांग होती की सांगूच नका. अवघे 7 तास आम्हाला लाईनीत उभं राहिल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन झालं. मग 7 तास लाईनीत उभे राहून आम्ही दर्शन घेतल्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं हॉटेलमध्येच. मग तिथून आता प्रसाद वगैरे घेतला, कारण मोबाईल एकदा लॉकरमध्ये ठेवल्यावर परत मोबाईल घ्या, व्हिडिओ करा, त्यामुळे दुसरे व्हिडिओ काही काढले नाहीत. जे होते ते एवढेच व्हिडिओ आहेत, कारण मोबाईल तिकडे अलाउड नसतो देवाच्या ठिकाणी. तर मग आता म्हटलं चला प्रसाद वगैरे खरेदी करून झाला आहे, जेवलो, दर्शन झालं. दुसरे तर व्हिडिओ काय काढता आले नाहीत. मग आता आम्ही निघणार आहोत बस स्टँडला. पंढरपूर बस स्टँडवर आता आम्ही आलो आहोत. आता इथून नंतर कुठे जाणार आहोत हे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर त्या व्हिडिओसारखं या व्हिडिओला पण नक्की